जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर सध्या मी आहे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या गावामध्ये. खरं तर निंबाळकर घराण्याचं हे एक फार महत्त्वाचं गाव. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गावाची चर्चा असते आणि या गावाचं नावच मुळात निंबाळकर घराण्यावरून आहे. आणि या गावामध्येच आपल्याला आजही निंबाळकर घराण्याचा जुना राजवाडा पाहायला मिळतो, ज्याचं बरंचसं पडझड जरी झालेलं असलं जुनं बांधकाम, तरी आज सुद्धा या वाड्याचे बरेचसे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतात, तटबंदी पाहायला मिळते. तर जुन्या काळातला निंबाळकरांचा हा राजवाडा सध्या कसा आहे ना, हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या गावात जवळपास 300 वर्षापूर्वी बांधलेला वडगावच्या निंबाळकर घराण्याचा जुना वाडा आहे. वाड्याला चारही बाजूला 4 भक्कम बुरुज असून वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. या घराण्याची मूळ शाखा धाराशिव असल्याचे इतिहासात उल्लेख सापडतात. निंबाळकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पराक्रमी घराणे आहे. या घराण्याचा मूळ पुरुष निंबराज परमार यांनी इसवी सन 1244 साली निंबळक येथे आपले ठाणे कायम केले. जरी सर्व निंबाळकर यांचा उगम निंबळक येथून झाला असे म्हटले असले तरीही निंबाळकर घराण्याच्या तब्बल 27 पेक्षा जास्त शाखा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पसरल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वडगावचे निंबाळकर घराणे. हे घराणे मूळचे धाराशिवचे राजे निंबाळकर. वडगावच्या निंबाळकर घराण्याच्या जुन्या राजवाड्याच्या समोर सध्या आपण आहोत. हे मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला अशी 2 महत्त्वाची प्रवेशद्वार आहेत. त्यातलं एक या बाजूला आहे आणि त्या बाजूला एक बुरुज आहे आणि बुरुजाच्या पलीकडे सुद्धा एक प्रवेशद्वार आहे, जिथं सैन्य असायचं किंवा घोड्यांची पागा होती, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. या वाड्याचे बुरुज आजसुद्धा भक्कम आहेत. म्हणजे एवढी वर्ष उलटून गेली पण अजूनही या वाड्याचे बुरुज आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतात. वाड्याची बरीचशी पडझड झाली आणि सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथे प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला नगारखान्याची इमारत आहे. ही इमारत पूर्वी 2 मजली होती असं सांगितलं जातं. त्यातली बहुतांशी जे काही बांधकाम होतं जुनं ते आता पडझड झालेलं दिसत आहे. पण जे वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी जे दगडी जिने होते, म्हणजे पायऱ्यांचे जिने होते, आता या लहान लहान विटांचं बांधकाम आपल्याला दिसून येत आहे. ते जिन्यांचं बांधकाम अजूनही काही अंशी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तुम्ही बघू शकता या बाजूची ही भक्कम अशी तटबंदी आणि हे प्रवेशद्वार. आजही या वाड्यामध्ये आतल्या बाजूला वडगावच्या निंबाळकर घराण्याचे वंशज राहतात आणि मूळ वाड्याची फक्त तटबंदी शिल्लक आहे. आतल्या बाजूला जे काही जुनं बांधकाम होतं ते मात्र बरंचसं बांधकाम जमीनदोस्त झालं आहे. नव्या धाटणीची काही घरं झालेली आहेत, ज्या ठिकाणी सध्या निंबाळकरांचे वंशज वास्तव्यास आहेत. पण जुन्या काळातल्या काही खोल्या होत्या, राहत्या खोल्या किंवा देवघराचं बांधकाम, ते अजूनही आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळतं. या घराण्याचे मूळ पुरुष म्हणून सिद्धोजीराजे निंबाळकर हे ओळखले जातात. या घराण्यातील विठोजीराजे निंबाळकर यांना वडगाव येथील जहागीर मिळाली होती. त्यामुळे पुढे या गावाचे नाव वडगाव निंबाळकर असे पडले.
वरच्या बाजूला आपण बघू शकतो अतिशय सुंदर अशा पद्धतीचं 2 मजली बांधकामाचं काही अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातला एक मजला आपल्याला आता इथं पाहायला मिळतोय, पण जे त्याच्या वरच्या मजल्याचं बांधकाम होतं ते मात्र पूर्ण ढासळलेलं आहे. आणि सगळ्यात वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी जो पायऱ्यांचा जिना होता तो अजूनसुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. आणि हे बांधकाम अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचं आहे. जुन्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी हे बांधकाम झालं असेल त्यावेळी हा वाडा किती भव्य दिव्य असेल आणि वडगावच्या निंबाळकर घराण्याचा इतिहास हा किती मोठा असेल ना, हे आपल्याला आजही ही जुन्या काळातली वास्तू पाहिल्यानंतर सहज लक्षात येतं. तर या वाड्याच्या आतमध्ये आल्यानंतर या बाजूला आपल्याला काही राहत्या खोल्या आणि देवघराचं बांधकाम पाहायला मिळतंय. त्यामध्ये इथं एक लाकडाचे डिझाईन आपल्याला दिसून येते, जी पाहिल्यानंतर कळते की तिथे पूर्वी देवघर होतं. या बाजूला अशा तटबंदीची भिंत होती आणि या वाड्याला 4ही बाजूला भक्कम असे बुरुज होते, जे बुरुज आजही व्यवस्थित आहेत, पण तटबंदी बऱ्यापैकी ढासळलेली आहे. आणि जुन्या काळातलं हे विटांचं बांधकाम आपण बघू शकतो. लहान आकाराच्या विटा, खालच्या बाजूला दगडाचं बांधकाम आणि वरती अशा लहान आकाराच्या विटा असायच्या. या वाड्यात पूर्वी शेकडो लोक राहत असतील. वाड्यातील जुने देवघर आणि राहत्या खोल्या पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आजही पाहायला मिळतात. इथं भुयार आहे. इथं म्हणजे हे होतं हां हां हां, इथं एक खड्डा दिसतो. धान्याचं कोठाराचं. बरं, म्हणजे काही दिवसापूर्वीच्या वेळी इथं उकरलं होतं त्यावेळी इथे भुयाराचा मार्ग इथं सापडला होता का? इथे आल्यानंतर आपल्याला एक अतिशय भव्य अशा स्वरूपाचं पक्क्या सागवानी लाकडाचं प्रवेशद्वार पाहायला मिळतंय, ज्यावरती केलेलं नक्षीकाम आणि लाकडावरचं कोरीव काम मात्र फार सुंदर आहे. या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला लाकडावरती कोरीव काम केलंय आणि बरोबर मध्ये श्री गणेशाची एक मूर्ती लाकडावरती कोरलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता दरवाजा ओढण्यासाठी ही जी लोखंडी कडी आहे ती अजूनही व्यवस्थित आहे. तर या वाड्याचा हा एक भक्कम असा दरवाजा. या बाजूला एक बुरुज आहे. आणि इथं खालच्या बाजूला सुद्धा एक प्रवेशद्वार आहे. सध्या झाडं झुडपं वाढली तिथं. हे प्रवेशद्वार आपण पाहू शकतो. खरं तर फक्त एवढी कमानच आता इथे शिल्लक आहे. बाजूचं जे काही बांधकाम होतं ते ढासळलंय पूर्णतः. पण ही कमान पाहिल्यानंतर पूर्वी हे बांधकाम किती सुंदर असेल, किती भक्कम अशा स्वरूपाचं असेल याचा अंदाज आपल्याला सहज येईल. तर इथून आपण बघू शकतो झाडझुडपं इतकी वाढलीत की इथून चालताना सुद्धा भीती वाटते. आणि इथं सुद्धा वरच्या बाजूला हे जे विटांचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये सुंदर असं नक्षीकाम केलेलं दिसून येत आहे. तर इथून आता आपण पुन्हा या वाड्याच्या समोरच्या भागात जाऊयात. या बाजूचा वाड्याचा भक्कम असा बुरुज आणि तटबंदी. या वाड्यातून बरीचशी भुयारं होती पूर्वी, ती आता बुजलेली आहेत. कारण वाड्याच्या आतमध्ये जी भुयारं होती ती वाड्यामध्ये नंतर बांधकाम करत असताना बुजवण्यात आली.
पानिपतच्या लढाईचं तुम्ही काय सांगितलं आता की इथून सैन्य गेलं पानिपतच्या होतं? लढाईत म्हणजे ते मस्तानी सह येतो म्हणली होती ना ती बाजीराव पेशवे इथं मिळालं तुमची सैन्य तुकडे घेऊन. म्हणजे या वाड्यामधून वडगावच्या निंबाळकरांचं सैन्य पानिपतला लढायला गेलं होतं. लढायला गेलं 30-40 हजाराचं सैन्य घेऊन गेले. बरं. सैन्यच होतं ना. वडगावच्या निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष सिदोजीराजे निंबाळकर यांची वडगाव निंबाळकर येथे शेताच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जुनी समाधी. आणि गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे ठिकाण असताना सुद्धा, ही समाधी घुमट असताना सुद्धा लवकर सापडत नव्हती. हे मुलं आहेत आमचे भाचे, त्यांना घेऊन आलो पण इथपर्यंत येता येता आमची हालत खराब झाली. एवढ्या लोकांना आम्ही विचारलंय पण शेवटी पोहोचले आपण. तुम्ही बघू शकता तिकडे समोर समाधी घुमट दिसतोय. वडगाव निंबाळकर या गावापासून जवळच आपल्याला, म्हणजे गावातून थोडंसं बाहेर आल्यानंतर आपल्याला सिदोजीराजे निंबाळकर यांची जुनी समाधी घुमट पाहायला मिळते. त्या बाजूला ती जुनी समाधी आहे. म्हणजे लांबून पाहताना सुद्धा आपल्या सहज लक्षात येतं की बांधकाम फार जुनं असणार आहे. विठोजीराजे निंबाळकर यांनी ही समाधी बांधली होती अशी माहिती मिळते. आणि ही जी समाधी आहे त्या समाधीजवळ जुन्या काळातले 2 शिलालेख सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि जवळून ती समाधी कशी आहे ते देखील पाहूयात. ही आहे निंबाळकर घराण्यातील वीर पुरुष सिदोजीराजे निंबाळकर यांची समाधी. हा एक घुमट आहे आणि त्याचं बांधकाम अतिशय भव्य अशा स्वरूपाचं आहे. समोरील बाजूने हे बांधकाम कसं आहे बघूयात. समाधीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीलगत दोन्हीकडे 2 शिलालेख कोरलेले असून त्यामध्ये या समाधीविषयी अत्यंत महत्वाची माहिती कोरलेली दिसते. पण फार सुंदर अशी समाधी आहे. वडगावमधला राजवाडा पाहिला आल्यानंतर ही समाधी घुमट सुद्धा नक्की पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.